नमस्कार मित्रांनो, देव साधना या भक्ती यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपल्या सर्वांसाठी घेऊन आलोय आज एक नवीन व्हिडिओ। आपण रोज शंकराची आरती म्हणतो, पण आपल्याला या आरतीचा अर्थ आणि याचा इतिहास माहीत आहे का? नाही ना? चला तर मग आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया शंकराच्या आरतीचा इतिहास आणि या आरतीचा अर्थ। आरतीचा अर्थ पूर्ण समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनेलला सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। शंकराची आरती ही रामदास स्वामींनी रचिली आहे। जाणून घेऊ रामदास स्वामींना शंकराची आरती कुठे सुचली। जेजुरी गडाजवळ लवथळेश्वराचे मंदिर आहे। एके दिवशी रामदास स्वामी दर्शनासाठी जेव्हा लवथळेश्वराच्या मंदिरात आले तेव्हा त्यांना जी आरती सुचली तीच शंकराची आरती। बरेचदा केवळ पाठ झाल्याने आपण आरती म्हणतो, पण तिचा अर्थ ठाऊक असेल तर मात्र ती आपण अधिक मन लावून व भावार्थ समजून म्हणू शकतो। आरतीतले पहिले कडवे आहे, लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा त्रिनेत्रीन ज्वाळा, लावणे सुंदर मस्तकीय बाळा, तेथून या जल निर्मळ वाहे जुळजुळा। या ओव्यांचा अर्थ असा आहे की ब्रह्मांडातील ग्रहताऱ्यांच्या आकाशमालांच्या माळा तुझ्या गळ्यात डोलत आहेत। समुद्रमंथनातून आलेले विष प्राशन करून तुझा कंठ काळवंडला आहे। तुझ्या तिन्ही नेत्रातून भयानक ज्वाळा बाहेर पडत आहेत। अतिशय सुंदर अशी बाळा कन्या स्त्री तुझ्या मस्तकावर आहे, ती म्हणजेच गंगा। तिथून अतिशय निर्मळ अशा गंगाजलाचा झरा वाहतो आहे। जय देव जय श्री शंकरा। आरती ओवाळू तुझं कर्पूर गौरा हे आरतीचे ध्रुवपद आहे व यातून स्वामी सांगतात की हे शंकरा तुझा जय जयकार असो, कापुरासारख्या गोऱ्या वर्णाच्या तुझी आम्ही आरती ओवाळतो। आरतीतले दुसरे कडवे आहे, कर्पूर गौरा भोळा नयनीय विशाळा, अर्धांगीय पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमावेलाळा। या ओव्यांचा अर्थ असा आहे की हे कर्पूर गौरा शंकरा तू भोळा आहेस, विशाल नेत्र असलेला आहेस। तुझी अर्धांगिनी पार्वती ही जणू तुझे शिवाचे अर्धे अंगच आहे। तुझ्या गळ्यात फौलांच्या माळा आहेत। चिताभस्माची उधळण अंगभर केलेल्या तुझा कंठ विषप्राशनाने शिती म्हणजेच काळा निळा पडलेला आहे। असा तू उमेवर म्हणजेच पार्वतीवर अत्यंत प्रेम करणारा आहेस। आरतीतले तिसरे कडवे आहे, देवीय दैतीय सागरमंथन पै केले, त्यामाजी अवचित हलहलते उठिले, ते वा असुरपड्या प्राशन केले, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले। या ओव्यांचा अर्थ असा आहे की देव आणि दैत्य यांनी जेव्हा समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून अचानक हलाहल नामक विष बाहेर पडले। ते तू आसुरी वृत्ती धारण करून प्राशन केल्यानेच तुला निळकंठ या नावाने प्रसिद्धी मिळाली। आरतीतले चौथे कडवे आहे, व्याघ्रांबर फणिव्रधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुल तिलक रामदासा अंतरी। या ओव्यांचा अर्थ असा आहे की वाघाचे कातडे परिधान केलेल्या, नागबंध धारण केलेल्या, सुंदर रूप असलेल्या, मदनाचा संहार केलेल्या, 5 मुखे असणाऱ्या, मनमोहका, मुनिजनांना आनंद देणाऱ्या, शतकोटी नामांचा जो बीज मंत्र तो श्रीराम जय जय राम हा मंत्र सतत वाचेने उच्चारणाऱ्या आणि त्या रामनाम उच्चारणाने साक्षात रामरूप झालेल्या हे शंकरा रघुकुल तिलका, तुला रामदासाचा अंतकरणपूर्वक नमस्कार असो, असा शंकराच्या आरतीचा अर्थ आहे। आशा करत की आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।